अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ भक्त हो. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन स्वामी संदेशामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आपले स्वामींचे संदेश खूप खूप आवडतात. तुम्ही मनापासून व्हिडिओ पाहता आणि सेवासुद्धा करता. जो भक्त मनापासून सेवा करेल त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाव अजिबात राहणार नाही, म्हणजेच दुःख दूर होईल. ते सर्व काही आपले स्वामीच करतील. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे. मी सुरुवातीला तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनी, जे नवीन आहेत, जे जुने आहेत, सर्व भक्तांनी आजची माहिती शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि खास करून त्यांनी, ज्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, कशी करावी, काय करावं अजिबात समजत नाही, मन खूप गोंधळलेलं आहे, तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की शेवटपर्यंत पहा, सर्व काही समजून उमजून घ्या आणि महाराजांची सेवा करण्याची ही संधी अजिबात डावलू नका. कारण 10 एप्रिलला आलेला आहे स्वामी प्रकट दिन, म्हणजे स्वामी जयंती. तर महाराज सर्वांच्या आपल्या आयुष्यामध्ये कायमच आहेत, पण या तिथीवरती, म्हणजेच या तिथीच्या आधी जर आपण विशेष सेवा केल्या तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संपून जाते. तर भक्त हो, तुम्हा सर्वांच्या खूप वेगवेगळ्या कमेंट्स असतात की सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप जणांना मुली आहेत, मुलगा नाही आहे, काही घरामध्ये तर मूलबाळच नाही आहे. बऱ्याचशा महिलांना गर्भधारणा होते पण गर्भ व्यवस्थित स्थिर राहत नाही, गर्भपात होतो. म्हणजे काय, कोणीतरी करणी म्हणा किंवा मग पितृदोष म्हणा. तर तुम्ही म्हणाल की करणी बाधा या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? तर स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की बऱ्याचशा लोकांना असं काही करता येतं, पण असो आपल्याला काही गरज नाही. अशा गोष्टींवर तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, कारण आपले ब्रह्मांड नायक गुरु आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला कोणी काहीही करणार नाही. फक्त पितृदोष अडवा येतो म्हणून पुत्रप्राप्ती होत नाही. काही घरांमध्ये पितरांचा शाप लागलेला असतो, त्यामुळे वंश वाढत नाही. बरेचसे लोक खूप काही पैसा कमवतात, पण त्यांचा जास्तीत जास्त पैसा दवाखान्यात म्हणा किंवा काही पुरुषांना बाहेरचा वाईट नाद लागतो. यामध्येच ती लक्ष्मी सगळी व्यर्थ वाया जाते. म्हणजेच काय, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. काही माणसे आज सुखी आहेत, म्हणजेच काय, तर त्यांचं पूर्व कर्म म्हणा किंवा पूर्व प्रारब्ध म्हणा. तर आपल्याला सुद्धा आपलं आजचं कर्म चांगलं करायचं आहे. आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याआधी महिलांना गुरुचरित्र पोथी वाचण्यास परवानगी नव्हते, पण आज प्रत्येक मठात, केंद्रात आणि घरच्या घरीसुद्धा महिला गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र, नवनाथ पोथी, वेगवेगळ्या पोथींचे सहज पारायण करतात. त्याचे नियमसुद्धा साधे सोपे आहेत. मग आपणसुद्धा आता जास्तीत जास्त आपल्या माऊलींची प्रकट दिनापर्यंत सेवा करायची आहे. तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा अगदी स्वच्छ गोमूत्र आणि हळद टाकून पाण्यानेच पुसून घ्यायची आहे. त्यानंतर इथे एक चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंगाच्या खालीसुद्धा इथे मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे. त्यानंतर मग चौरंग ठेवलेला आहे स्वच्छ पुसून, त्यावरती केशरी रंगाचं एक नवं कोरं वस्त्र अंथरलेलं आहे. तर तुम्ही पण असं केशरी किंवा मग पिवळ्याच रंगाचं तुम्हाला वस्त्र घ्यायचं आहे. मग तुम्ही ते कसंही घ्या. तुमच्या घरामध्ये जर ब्लाऊज पीस वगैरे असेल तर तो घेतला तरी चालेल, पण तुम्हाला इथे यावेळी आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीने हे पारायण करायचं आहे. त्यामुळे शक्यतो हा कलर किंवा मग पिवळं घेतला तरी चालेल. तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊ. दिव्यामध्ये आपल्याला इथे वळीव वातच घालून घ्यायची आहे, म्हणजेच दोरा वात. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि मग नंतर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे. दिव्याला फूल ठेवायचे. तर या ठिकाणी आपण सर्वात आधी दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. आता आपल्याला बाकीची पूजा मांडणी पाहायची आहे. तर मी या साईडला दिवा ठेवते, आपल्याला नंतर इकडून ठेवायचा आहे. पण आपल्याला सर्वात आधी इथे आता कलश स्थापना करायची आहे. तर कलश स्थापना करण्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक अशी डिश घेतलेली आहे आणि यामध्ये मी अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे कुंकुमाने. तुम्ही यामध्ये तांदूळ पण ठेवू शकता आणि तांदळाचं सुद्धा करू शकता, पण सध्या उन्हाळा आहे आणि मुंग्या बऱ्याचदा आपल्या घरामध्ये कुठेही निघल्या जातात. तर मग आपण जी पूजा मांडणी केलेली आहे त्या भिंतीच्या कडेने जर निघून यायला लागल्या तर मग जी पूजा आहे त्या पूर्ण पूजेवरती सुद्धा त्या फिरतील. माझ्याकडे याआधी असं झालं होतं, तर म्हणून मी कुंकुमाचं अष्टदल कमल करून घेतलेलं आहे.
त्याची पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या. त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे आपल्याला, तांब्याचा, आणि त्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. कलशामध्ये हळदी कुंकू आणि 21 अक्षदा घेतलेल्या आहेत. अखंड तांदूळ 21 घ्यायचे आहेत. त्यावरती थोडी हळद घालायची आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. फूल घालायचं नाही, कारण आपण 21 दिवस हा कलश असाच ठेवणार आहोत आणि मग फूल जे आहे ते खराब होते. त्यामुळे फूल आपण समोर ठेवू. आणि 5 अशी आंब्याची पाने घेतलेली आहेत. तुम्ही नागवेलीची ठेवली तरीसुद्धा चालेल. आता यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. त्याला मी आधीच हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तर मी याआधीच कलश स्थापना केलेली आहे. माझे सध्या 11 गुरुवारचे स्वामींचं 11 गुरुवार व्रत चालू आहे आणि मग त्यामध्येच मी हा कलश स्थापन केला होता. तर आत्ता तुम्हाला ही पूजा मांडणी करून दाखवण्यासाठी मी हाच कलश घेते, कारण मी डबल कलश बसवणार नाही. तर माझे 11 गुरुवार व्रत चालू आहे आणि त्यामध्ये स्वामी प्रकट दिनाविषयीसुद्धा मला आता सेवा करायच्या आहेत. त्यासाठी एकच कलश ठेवायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आमचे वेगवेगळे उपवास आहेत, मग कलश प्रत्येक वेळी आपल्याला नवीन कलश बसवायचा नसतो. एकतर तुम्ही हा पारायणाचा बसवा, किंवा जर तुम्हाला यामध्येच गुरुचरित्र करायचं असेल तर मग तुम्ही त्यासाठीसुद्धा फक्त श्रीफळ ठेवू शकता. कलश स्थापना करण्याची काही गरज नाही. आता हा कलश आपण आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा आपला डावा हात आहे. आता हा दिवा सुद्धा आपल्याला आपल्या डाव्या हातालाच ठेवायचा आहे, तेलाचा आहे त्यामुळे. आता एक मी ते छोटासा चौरंग ठेवते. तुम्ही असंच खाली जो चौरंग आहे यावरती जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. श्री गणेशाची स्थापना करायची आहे. तर असे एक साईडला थोड्याशा अक्षता घेतलेल्या, या सुपारीवरती 11 वेळा अभिषेक करून घेतलेला आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा. आणि मी अथर्वशीर्षमसुद्धा एक वेळा म्हटलं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही म्हणा, नाहीतर मग फक्त ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून जरी तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. आणि सुपारीच घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल मूर्ती आहे, मूर्ती ठेवू का? तर नाही, सुपारीच घ्या. हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. नंतर देवाला एक फूल ठेवायचं आहे. गणपती बाप्पाची स्थापना झाल्याबरोबर आपल्याला आता स्वामी महाराजांच्या फोटोची स्थापना करायची आहे. तर तुमच्याकडे फोटो जर असेल तर मग तुम्हाला फोटोच्या समोर एक सुपारी ठेवायची आहे. त्यावरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर मी इथे महाराजांच्या फोटोची आधीच पूजा केली, पुसून स्वच्छ घेतला, महाराजांना अष्टगंध लावून घेतला. आणि त्यानंतर मग महाराजांची मूर्ती आहे. जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही मग सुपारीवरती अभिषेक करा. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण महाराजांना दररोज स्नान वगैरे घालतो. महाराजांचं वेगवेगळे मंत्र स्तोत्र तुम्ही म्हणत असाल. याआधीसुद्धा मी खूप वेळा सांगितलेलं आहे महाराजांची सेवा कशी करावी. तर आता आपल्याला 21 दिवसांमध्ये आपली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, किंवा मग प्रकट दिनानिमित्त ही खूप प्रभावी सेवा आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला जी मांडणी करणार आहात तुम्ही 21 पारायण करा, किंवा मग तुम्ही 11 पारायण केले तरी चालेल, जसं तुम्हाला शक्य होईल तसे. पण आपल्याला हे प्रकट दिनाविषयीच करायचे आहेत. महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक मी इथे तुम्हाला घालून दाखवला नाही, आधीच माझी देवपूजा वगैरे झाली होती. आणि त्यामुळे मग तर बघा, अभिषेक करताना तुम्हाला माहीत आहे महाराजांची मूर्ती एका ताम्हणामध्ये ठेवायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची. आणि नंतर मग दुसऱ्या एका चांगल्या ताम्हणात ठेवा, स्वच्छ पाणी घ्या. कारण अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते तुम्ही प्राशन केल्यामुळे तुमचे 50% प्रश्न सुटतील. कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही, कारण हे तीर्थ खूप प्रभावी आहे. आता महाराजांना अभिषेक करताना तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं एक पुस्तकसुद्धा असायला हवं. त्यामध्ये पुरुष सुक्तम, श्री सुक्तम किंवा मग स्वामी स्तवन हे काही वेगवेगळे मंत्र स्तोत्र असतात. तर तुम्हाला सर्वात आधी एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आणि हे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. एक वेळा स्वामी स्तवन, 2 नंबरला अथर्वशीर्षम, त्यानंतर तुम्हाला पुरुष सुक्तम 1 वेळा आणि श्री सुक्तम 1 वेळा. हे झाल्यानंतर
तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ स्नानम समर्पयामी, श्री स्वामी समर्थ स्नानम समर्पयामी असे म्हणायचे आहे. नंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. महाराजांना वस्त्र, महाराजांना आवडणारी रुद्राक्षांची माळ किंवा जे काही तुम्ही हार वगैरे घालत असाल ते घाला. तर तुमच्याकडे वस्त्र वगैरे काहीच नसतील तर मग तुम्हाला आवर्जून महाराजांना वस्त्रमाळ, जी आपण कापसांपासून जे वस्त्र बनवतो हे वस्त्र घालायचं आहे. आणि या वस्त्राला तुम्हाला हळदी आणि अष्टगंध लावून घ्यायचा आहे. हळदी कुंकू नाही लावायचं, फक्त हळदी आणि अष्टगंध. 11ची करा, 7ची करा किंवा 9ची करा. तर हे वस्त्र घालून घ्यायचं. हे वस्त्र म्हणजेच खूप प्रभावी ही सेवा आहे. खूप जणांना प्रश्न पडतो की 21 दिवसांचे पारायण करायचे आहेत, मग आपण मांडणी केल्यानंतर महाराजांचा फोटोची पूजा करायची का, असेच ठेवायचे? तर नाही, हे वस्त्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला महाराजांना पुन्हा अभिषेक करायचा आहे. एवढं तुम्हाला शक्य नसेल ना तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला जपतच महाराजांना स्नान घालायचं आहे. फोटो पुसून घ्यायचा आहे. फक्त जी गणपतीची स्थापना केलेली आहे ही सुपारी त्याच जागी राहू द्या, ती अजिबात हलवू नका. आणि कलशसुद्धा तुम्हाला हलवायचा नाही. 21 दिवस कलशामधील पाणीसुद्धा तुम्हाला चेंज करायचं नाही आहे. फक्त दररोज कलशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि कलशावरती दररोज तुम्हाला एक फूल ठेवत जायचं आहे. जर फुले नसतील, नाही ठेवले तरी चालेल. महाराजांना तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही असं वस्त्र घालत जा. नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण पहिल्या दिवशी तुम्हाला हे घालायचंच आहे. त्याचबरोबर फोटोला पहिल्या दिवशी सुंदर फुलांचा हार बनवा. सध्या आता मी नाही बनवलेला आणि बाहेरून पण नाही आणला, त्यामुळे आता फुलेच ठेवणार आहे. तर महाराजांची लक्षात आली तुम्हाला पूजा कशी करायची आणि महाराजांना आवडणारा अष्टगंधच लावायचा आहे. महाराजांच्या वस्त्रांना, त्याचबरोबर महाराजांच्या चरणांना तुम्हाला दररोज ही नाद तर लावायचा आहे. नसेल ना तर तुम्ही ह्या सर्व वस्तू प्रकट दिनाच्या आधीच घ्या. म्हणजेच कसं, महाराजांना आवडणाऱ्या वस्तू तुम्हाला महाराजांना अर्पण करता येतील. तर आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा आहेत. ताई आम्हाला मुलगाच नाही आहे, स्वामी तुमच्या कृपेने मुलगा होऊ द्या. मुलीच आहेत, काही घरामध्ये तर मूलबाळ नाहीच आहे, मग आम्हाला काहीतरी होऊ द्या, मुलगा होऊ द्या, मुलगी होऊ द्या. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये मुलांना नोकरी नाही आहे, विवाह जमत नाही आहे, पती पत्नीत वाद होता, स्वतःचं घर पाहिजे किंवा घरात सतत आजारपण आहे. जे काही असेल ते 21 पारायण करा किंवा 11 पारायण करा, यापेक्षा कमी करू नका. स्वामी प्रकट दिन आहे, खूप प्रभावी सेवा आहे. मी तुम्हाला हेच सांगते की फक्त 1.25 तास वेळ लागतो पूर्ण सेवा करण्यासाठी आणि 21 पारायण करायचे आहेत. तर तुम्हाला 3 फुले घ्यायची आहेत. पारायण करतानाची ही सेवा हा उपाय आहे. आता ही 3 फुलं घेतल्यानंतर तुम्हाला 3 फुलांवर 3 इच्छा सांगायच्या आहेत. एक फूल उजव्या हातात घ्या. महाराज माझे नाव, तुम्ही तुमचे नाव सांगा. सेवा संकल्पयुक्त करायची आहे. पूजा मांडणी झाल्यानंतर संकल्प आपण पाहणार आहोत. महाराज माझे नाव आणि मी तुमची भक्त आहे. महाराज तुमच्या कृपेने मला मुलगा होऊ द्या किंवा मग जी काही तुमची पहिली इच्छा आहे ती. दुसरे फूल हातात घ्या. महाराज माझी अशी इच्छा आहे, ही इच्छा माझी प्रकट दिनापर्यंत किंवा 3 महिन्याच्या आत पूर्ण होऊ द्या. तिसरे फूल हातामध्ये घ्या आणि तिसरी इच्छा सांगा. 3 इच्छा सांगितल्यानंतर महाराज मी तुम्हाला 3 इच्छा सांगितलेल्या आहेत. मी 21 दिवसांचे किंवा 1 दिवसांचे माझ्याकडून तुम्ही पारायण करून घ्या. देवा, हे पारायण करताना कुठलंही विघ्न येऊ देऊ नका. निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा पार पडू द्या. माऊली माझ्यावरती सदैव तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या. आणि जर ती वरती नाही हे फूल बसलं तर मग हे चरणांवरती ठेवलं तरी चालेल. 3ही फुले महाराजांना आपण अर्पण केलेली आहेत. आता यानंतर महाराजांना विडा ठेवायचा आहे. विडा ठेवण्यासाठी विड्याचं म्हणजेच नागिनीचं पान घ्यायचं आहे. पण आता माझ्याकडे नाही आहे तर मग मी आंब्याचंच पान घेतलेलं आहे. पण ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचं आहे त्यावेळी आपल्याला विड्याचं पान आणि विड्याचं साहित्य लागणार आहे. तर यावरती खोबऱ्याची वाटी घ्या. तर माझ्याकडे नाही आहे सध्या, म्हणून मग मी हे जे आहे ते साहित्य ठेवलेलं आहे. खोबऱ्याची वाटी आणि त्याचबरोबर सुपारी, एक हळकुंड घेताना हे असं हळकुंड घ्यायचं आहे ज्याला साईडने टोक असतात आणि यालाच लेकुरबाळे हळकुंड म्हटलं जातं. हे तुम्हाला माहीत असेल. एक विलायची घेतलेली आहे आणि एक खारीक घेतलेली आहे. तर असं हे साहित्य घ्यायचं आहे. विड्यावरती थोड्याशा अक्षतासुद्धा ठेवायच्या आहेत.
त्यानंतर पूजा करून शंख घ्यायचा आहे. पूजेमध्ये शंखमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि तुम्हाला हा उपाय दररोज करायचा आहे. जे आपण शंखमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे ते तुम्हाला दररोज तुमचं वाचन वगैरे झाल्यानंतर रात्री पूर्ण घरामध्ये म्हणजे सायंकाळी या शंखमधील थोडंसं पाणी तुम्हाला हातावरती घ्यायचं आहे आणि तुमच्या सर्वत्र घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे. पुन्हा या शंखमध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे. शंख असाच रिकामा ठेवायचा नाही. त्यानंतर लागणार आहे घंटी. तर ही झाली आपली पूजा मांडणी. जे काही यामध्ये उपाय सांगितलेले आहेत असेच उपाय करायचे आहेत आणि अशी मांडणी करायची जी साधी सोपी आहे. कलश आहे यालासुद्धा वस्त्र घालून घ्या. 11 गाठींचं किंवा 21 गाठींचं घातलं तरीसुद्धा चालेल. तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केलेली आहे सेम त्याच बाजूला तुमच्याकडे समजा डाव्या किंवा उजव्या हाताला जिथे कुठे थोडीशी मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला एक असं नवं कोरं आसन घ्यायचं आहे. जे आसन तुम्ही स्वतः वापरलेलं नाही किंवा मग तुमच्याकडे एखादा पाट असेल छोटासा तोसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यावरती एखादा कोरा कपडा टाका. आसन तुम्ही लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाचं घेऊ शकता. तर इथे मी आसन घेतलेलं आहे. हे आसन आपल्याला महाराजांसाठी द्यायचं आहे. या आसनावरती अष्टगंध आणि हळदी थोडीशी घालून घ्यायची आहे. एक फूल आणि थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत इथे ठेवायच्या आहेत. म्हणजेच काय तर आपण महाराजांना इथे स्थान दिलेलं आहे त्यामुळे अक्षदा ठेवायच्या आहेत. एखादं पिवळं फूल ठेवलं तरी चालेल. तर सुंदरशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला पोथी ठेवायची आहे त्यामुळे रांगोळीचा फार पसारा नाही करायचा. तर बघा मांडणी अशी आहे. महाराजांचं आसन इकडे आहे आणि समोरच आपल्याला पोथी ठेवायची आहे. पोथीची अष्टगंध आणि अक्षदा वाहून पूजा करायची आहे. पोथीला पिवळे फूल ठेवा किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही फूल ठेवू शकता. आता 11 तांदळांचा उपाय. इथे मी अखंड 11 तांदूळ थोडेसे ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. यावरती अष्टगंध 3 वेळा घालून घ्यायचा आहे आणि तांदूळ म्हणाल तर 11च घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला एक इच्छा सांगून महाराजांच्या पोथीवरती जो फोटो आहे तर तिथे चरणांवरती अर्पण करायचे आहेत. आता अलगद पोथी उचलून ते तांदूळ तुम्हाला जे आपण व्यासपीठ घेतलेलं आहे तर त्या वस्त्रावरती ठेवायचे आहेत म्हणजेच पोथीच्या खाली. आता 1 ते 21 अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचन करायचे आहेत आणि हे वाचून झाल्यानंतर ते 11 तांदूळ तुम्हाला जिथे आपण मांडणी केलेली आहे तर तिथे महाराजांचा फोटो म्हणा किंवा मग जे महाराजांची मूर्ती आहे त्या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीच्या समोर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत. हा उपाय तुम्हाला दररोजचे तुमचे पारायण करताना आवर्जून करायचा आहे. मी आत्ताच मागे म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 21 पारायण केले त्यावेळी मी हा उपाय केला. मला खूप सुंदर अनुभव आला. 21 पारायण पूर्ण होण्याआधीच माझी खूप मोठी एक महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली. तर भक्त हो, मी स्वतः खूप जास्तीत जास्त महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात आणि मग त्यांचा जसा संदेश असेल जशी आज्ञा असेल तशाच मी तुम्हाला सेवा शेअर करते. तर या ठिकाणी 3 फुलांचा उपाय केलेला आहे. पण आता तुम्ही दुसऱ्या दिवशी महाराजांची मूर्ती उचलून स्नान वगैरे घालणार तर हे 3ही फुले तुम्हाला घ्यायची आहेत आणि एक वाटी म्हणा, भांडं म्हणा किंवा एखादी छोटीशी कॅरीबॅग त्यामध्ये घालायचे आहेत आणि जो चौरंग आहे मांडणीचा त्याच्या खाली तुम्ही ते अलगद एक साईडला ठेवून द्या. 21 दिवस तुम्हाला हे फुले असेच ठेवायचे आहेत. नंतर आपण 21 दिवसानंतर मांडणी विसर्जित करू. तर तुम्हाला मांडणी विसर्जित किंवा उद्यापन कसे करावे याचा सेपरेट व्हिडिओ येईल. तर हे 3 फुले तुम्हाला 21 दिवस जपून ठेवायचे आहेत. नंतर तुम्हाला ते 3 महिन्यांपर्यंत तुमच्याकडेच ठेवायचे आहे. तुम्ही देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवा किंवा तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. सुरक्षित ठिकाणी 3 महिने ठेवा. एकदम वाळून जातील. त्यानंतर मग तुम्हाला ते एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये चुरगळून टाकायची आहेत. पण 3 महिन्यामध्ये तुम्हाला सुंदर अनुभव येईल त्यासाठी जपून ठेवा. आता दररोज तुम्ही पारायण करताना 11 तांदूळ अर्पण करायचे आहेत. मग ज्यावेळी तुम्ही उद्यापन करणार म्हणजेच आता पोथीची सांगता करणार, आपण घरामध्ये काहीतरी गोडधोड असा नैवेद्य बनवतो. तर भात हा आपल्या पदार्थामध्ये असतो. त्या भातामध्ये तुम्ही हे तांदूळ टाकून द्या आणि तुम्हाला बऱ्याचदा असं सुद्धा होईल की एखादा तांदूळ इकडे गेला, एखादा तिकडे गेला, ताई मुलाने तांदूळ धरून फेकून दिले. तर असं काही नाही. त्याच्यातील 2-4 जरी तांदूळ तुम्ही टाकले तरी चालेल. अजिबात कुठलीही मनात शंका अजिबात आणू नका.
साक्षात माऊलीच तुमच्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घेणार. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सेवा संकल्पयुक्त करायची आहे, तर संकल्प कसा करायचा यावरती डिटेल्स व्हिडिओ आहे, त्याची लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तो व्हिडिओ पहा, त्यानुसार तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा. तर भक्त हो, माहिती जास्त महत्त्वाची होती, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आणि ज्यांनी स्किप न करता पाहिलेला आहे त्यांना नक्कीच माहिती व्यवस्थित समजली असणार आणि त्यांच्याकडून निर्विघ्नपणे ही सेवा अगदी महाराजच करून घेणार. तर भक्त हो, आसन ठेवलेलं आहे, हे तुम्ही पोथी वाचून झाली की ते आसन घडी करून पुन्हा ठेवून द्या. बरेचसे जण वन रूममध्ये राहतात, छोटे छोटे घरं असतात, काही घरामध्ये लहान मुले असतात आणि मग मुले अचानक जाऊन बसू नयेत आसनावरती. त्यामुळे फक्त पोथी होईपर्यंतच आसन ठेवा, नंतर ते आसन तुम्ही एका वेगळ्या जागी ठेवून द्या. त्यावरती कोणीही बसायचं नाही, स्वतः तुम्ही सुद्धा बसायचं नाही. ते सेपरेट महाराजांसाठी आसन आहे. तुम्ही स्वतःसाठी स्वतःचं आसन घ्या. 21 दिवस तुमच्या आसनावरती सुद्धा कोणाला बसू देऊ नका. तुमचे लहान मुले मुली आहेत तर ते बसले तर चालेल, काही हरकत नाही. लहान मूल म्हणजेच देवाचं रूप असते. आणि ज्या ताई जॉब करतात, ज्यांना लहान मुले आहेत, तर त्यांनी सुद्धा ही सेवा करावी. आता लहान मुलांना पाहून सेवा करायची, तर संकल्प करताना महाराजांना तशी प्रार्थना करा की महाराज, माझे लहान मुले आहेत, मला मध्ये मध्येच उठावं लागेल, बोलावं लागेल, तर तुम्ही मला परवानगी द्या, पण मला सेवा करायचीच आहे आणि करून घ्या. बघा तुम्ही कशी तरी बसता उठता मोडकी तोडकी सेवा महाराजांच्या चरणी प्रकट दिनापर्यंत अर्पण करा. खरंच सुंदर अनुभव येईल आणि महाराज या आसनावरती बसून सेवा ऐकतील. तर स्वामी भक्त ताईंनो, याआधी मी 21 पारायण केलेले होते, एका बैठकीत एक, आणि हे मला महाराजांनी सुचवलं होतं. तर मग इथे मी जे आसन ठेवलेलं आहे, या आसनावरती साक्षात माऊलींनी पारायण ऐकले किंवा येऊन इथे साक्षात्कार झाला. तो अनुभव माझ्यासाठी खूप विलक्षणीय होता. मी अनुभव घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा येईल. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी फक्त पूजा मांडणी सांगितलेली आहे आणि जे काही महत्त्वाचे उपाय आहेत ते देखील सांगितलेले आहेत. म्हणजेच तुमचा प्रश्न कितीही महत्त्वाचा असू द्या, तो नक्कीच तुमचा प्रश्न सुटेल, इच्छा पूर्ण होईल. आणि प्रकट दिनापर्यंत यापुढे जास्तीत जास्त सेवासुद्धा येणार आहेत. ज्या ताईंना वाचताच येत नाही किंवा ज्या ताईंना फुल टाईम जॉब आहे, मग त्यांना वेळ नाही आहे, तर त्यांनी कुठली सेवा करावी जी प्रकट दिनांच्या विशेष असेल. तर भक्त हो, याआधी आपण दत्त जयंतीला वेगवेगळे उपाय पाहिलेले होते आणि प्रत्येक उपाय ज्या ज्या भक्तांनी केलेला आहे त्या सर्व ताईंना अनुभव आलेले आहेत. कालसुद्धा एक कमेंट्स होती की ताई, मी दत्त जयंतीला उपाय केला आणि खूप वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे आणि मला हे ऐकून खूपच छान वाटलं. तर तुम्हालासुद्धा अशा काही अडचणी असतील तर नक्की तुमची इच्छा या प्रकट दिनाच्या सेवेमुळे पूर्ण होईल. त्यासाठी दररोज येणारे आपले स्वामी संदेश नक्की ऐकत जा, पाहत जा. तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला अगदी प्रत्येकाने लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. सर्वांवरती अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.